येते बोलता येते का तुला? हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. सो मी आहे आता अक्कलकोटमध्ये. सर्व फॅमिली वगैरे आता निघाली आहे. अंघोळ वगैरे फ्रेश वगैरे सर्व झालेत. आता चहा वगैरे पिणार आणि मग दर्शनाला लागणार. दर्शन घेतल्यावर आमच्या इकडे पूर्ण प्लॅन, इकडे थोडा 1-2 तास टाईम स्पेंड करायचा, इकडे फिरायचं वगैरे आणि इकडनं जायचं जेजुरीला डायरेक्ट. मग पुढे जेजुरीला गेल्यावर तिकडे पूर्ण दिवस तसंच जाणार आहे तसं पण. आणि मग आज संध्याकाळी मी इकडनं घरी जाणार आहे. सो बघू आता काय काय होतं. सो आता आपण सध्या अक्कलकोटमध्ये जाऊया, पूर्ण फिरून घेऊया, बघू किती छान छान काय काय उपक्रम राबवले तिकडे. कारण इकडे आलो आहे ना, एवढी भारी संस्था आहे यांची. संस्था खूप छान आहे. जिथे जाऊ तिथे म्हणजे एकदम क्लीन दिसतं आणि सर्व एवढं सोयीसुविधा एवढे छान केले आहेत ना, खूपच छान केले संस्थेने. तर चला आपण जाऊया, पटापट फिरून घेऊया. अक्कलकोट संस्था इथे सर्व प्रवाशांना इथे राहण्याची सोय खूप छान. हॉलसुद्धा आहेत, रूमसुद्धा आहेत. इकडे काउंटर आहे, इकडे विचारू शकता. हा ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट आणि सेकंड तीन आहेत, म्हणजे 3 ठिकाणी राहू शकतो. हो, लिफ्ट पण दिली आहे. सर्व सोय केलेली आहे बघा. अशा रूम्स आहेत, हे हॉल आहेत खूप मोठे मोठे. हे हॉल आहे, तिथे पूर्ण फॅमिलीज राहतात. कोणी पण येऊ, कोणी पण राहा. पर्सनल रूम त्या साईडला जायचं. अच्छा, इकडे लिफ्ट दिली आहे. खरं अक्कलकोटला जर कोणी आल्यानंतर लवकर आले नाही, ते खूप छान सुविधा आहे, खूपच छान. हे बघा, हे हॉल आहेत. ओके, हे बाई जेवणाची लाईन आहे. इथून जेवणाची लाईन सुरू झाली का इकडे मध्ये स्पेस आहे. मग इकडे सुद्धा आहे. इकडनं आतमध्ये जायला चान्स आहे. आणि हा भक्त निवास आहे ह्याच्या आतमध्ये. इथे खूप लोक राहतील, टेन्शन नाही काय. फक्त लवकर यायचं. लवकर आलं ना, सर्वांची सोय खूप छान आहे. नाही तर मग बाहेर रूम शोधावे लागणार. चला चला चला, पैसे संपलं. सर्व गँग जमा झाली. आता जाणार चहा प्यायला. कुठे? यस, नाही आपण कॉफी पिणार आहे. ऋतबा आहे आपला, समजायला का? माझा लाडका भाषा फक्त बदमाश आहे. किती मला तर रडत नाही. बाबू नाचायचं कसं? थांब थांब थांब. बाबू नाचायचं कसं बाबू? हा, ओके. मीटिंग भरले. नाही रे, कच्ची टमाटे हो, पण तुम्हाला सगळ्यांना सेम भाजी तुला तुला एक मिनिट, तुम्हाला लोणचा कधी भेटला? पण ही काहीतरी चुना लावते, हिला लोणचा नाही भेटला. हे लोणचा होता, काजू काजू लोणचा. तुला 100% स्वामी समर्थ पावलं तुला. लोणचा होता. थांबा, आपण जेव्हा टाकली तेव्हा लॉन्चची आली नाही. लॉन्चा होता. अहो, वाढायला येत होतं ना, विसरलो काय? फुल गँग आता गेट दाखवा लागतो. संस्थेचे अध्यक्ष बसले. सकाळची सोय हे बघा. चहा चहा. थांब थांब, काहीतरी बोलते. बोल, काय बोलते? एकदम एकदम थर्ड क्लास. इथं एकदम थर्ड क्लास क्वालिटी आहे. काही फायदा नाही. कस्टमरला कसं हँडल करते थोडी पण पद्धत नाही इथं. चुकून पण नका येऊ. यो भाऊ तो डेंजरस जो म्हणवतो तो, थोडी पण पद्धत नाही याला. अक्कलकोटमध्ये नाही पण समोरच आहे. इथं नका पिऊ कधी. आम्ही कॉफी मागितली, भाऊ मिक्ससुद्धा करून देत नाही. बोलतो माझ्याकडे कप नाही, हे नाही ते नाही. इथं नका कधी पिऊ.
मार्केट भाग किती भरलाय अक्कलकोटचा. हिची विकनेस आहे, हिला गजरा भेटला हिला विचारायला लागते, बघायला तरी लागतंय गजरा पाहिजे. इकडे लोक हे वरती बघ. असला भारी ना. स्माइले भारी करतो बऱ्या असं भारी. हो हे बघा इथून एंट्री आहे स्वामींच्या दर्शनाची. गँग इकडे असते. मठाच्या आतमध्ये 2 झाडं पण आहेत मस्तपैकी वड आहेत. हा इकडे मंदिर आहे समोर. त्याची डिझाईन बघा. व्हिडिओ काढायला थांबलो मग माणसं गायब झाली आमची. पब्लिकच पळाली कुठेतरी. ही बघा इकडे बसले आहेत. मठाच्या बाहेरच निघलं बघ किती छान छान फ्रेम सुद्धा आहेत. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. काका कुठे बघ लता इथे मंगेशकरांची गाड्या. पटकन चष्मा लावलंय आता देवा. इकडे राहण्याची सोय सुद्धा ह्या. हो जिम खाना हे बघा इथे सुद्धा यात्री भवन आहे. इथे सुद्धा राहू शकतो. आय थिंक हा संस्थेचा नाही आहे पण संस्थेचाच आहे. या साईडला पार्किंग आहे खूप मोठी. संस्थेची पार्किंग आहे खूपच मोठी. हिरकणी महिला बौद्धिक संस्था हे बघ खूप मोठी पार्किंग. आमची गाडी तिकडे कोपऱ्याला लावली डायरेक्ट. तिकडे प्रायव्हेट अतिथी निवास इकडे खूप आहेत. असं काही राहण्याची सोय वगैरे टेन्शन नाही इकडे.
हे बघा सेफ्टी मॅटर सर्व सोय केली आहे अक्कलकोट म्हणजे खरंच सर्व सोय ॲम्ब्युलन्स पण आहे अग्निशामक सुद्धा हा इकडे हे बघा सर्व सोय एवढी भारी केली आहे ना इकडे कोणी पण इकडे नाराज नाही होणार जेवण पण इकडे मस्त 12 वाजेपर्यंत जेवण तर असतं रात्री दिवसाचं तर माहीत नाही मग रात्री 12 वाजेपर्यंत जेवण असतं त्यामुळे कोणी आलं नाही इकडे तरी भुकेचं राहणार तर नाही आता आपण चाललो गार्डनला इकडे गार्डन ओपन झालं आहे का नाही माहिती नाही पण बघूया जाऊन खूप मोठं गार्डन आहे बोलतात आतमध्ये गार्डनच्या एंट्रेन्सलाच मित्रांनो बघा किती भारी केलं आहे खूप छान आहे हा एंट्रेन्स आहे आणि हा माझा मित्र आहे क्षितिज सकाळी 6 ते 10 5 ते 9 गेलो आतमध्ये एंटर करणार तेवढ्यात ते काका बोलतात की तिकीट काढ आता इथे तिकीटसुद्धा काढायला लागेल आय थिंक पर पर्सन 5 रुपीज तिकीट आहे पण गार्डन खरंच छान आहे एंट्रेन्स खूप छान केलं सो बघू आता विचारू काय नाही सांगत डायरेक्ट काय बाईशी बोललो तिकीट काढायला गेलो बोलतो तिकीट नाही बोलतो तिकडे विचारा बोलतो 10 वाजता ओपन होईल आणि इथे लिहिलं आहे 6 ते 10 हे बघा गार्डन बघा किती भारी आहे पण येते बोलता येते का तुला सो बाय बाय अक्कलकोट आम्ही आता निघालो इकडनं खूप वेळ झाला आता इकडून आता चाललो जेजुरीला डायरेक्ट ही बघा गाडीची पॅकिंग वगैरे चालू आहे त्यांना बोलवते बघा हो काय नाश्ता करताय का नाश्ता करताय नाश्ता चालू आहे